आता या एप्रिलला 1 वर्ष होईल. हा माझा मुलगा ओ का का बरं? कारण की आता माझी सरकली पंचाहत्तर. ओ मंदार कुलकर्णी, लिटिल सिंघम, देश का सिपाही, इंस्पेक्टर बाजीराव सिंघम, तानाजी मालुसरे, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मला काही जास्त बोलता येत नाही, तरी बोलता शब्द बोलावंच लागेल. एवढं सगळं मी माझ्याकरता आले त्या सगळ्या लोकांचा खूप आभारी आली आहे. होती. कारण की ज्यांना ज्यांना मी बोलवलंय ते सगळेच आले. जवळ मला खूप आनंद होत आहे. मी उठून इकडे तिकडे जाते तर सुंदर म्हणजे तुमच्याकडचा कार्यक्रम आहे, इथे बसा. बाबा 4 वर्ष. मग तेव्हा मी म्हटलं थोडंसं भेटून येते. असं म्हणजे माझ्या माहेरचं प्रेम आहे, तर सासरचं प्रेम आहे. त्यातलं त्यात इनबाई पण छान मिळाले मला. आणि विनबाईचं ग्रुप नाही सिनियरला फक्त जॉईन करतात. सुंदर नणंद आहे, इथंही प्रेम खूप आहे माझ्यावर. इथे केव्हाही जाऊ तेव्हा खूप छान बोलते माझ्याशी आणि केव्हाही माझी गप्पा छान लागते. आणि मेन म्हणजे आमच्या विनबाई मद्रासून आले. आमच्या जाऊबाई नव्हते, आमचे जावई नसल्यामुळे ते आले आणि एवढं वेळ दिलं. आणि त्यांना खूप हौस आहे सगळे काही कार्यक्रम करायचं. आणि आल्यापासून मला बघून ते किती छान दिसतात आणि फोटो काढले 2-4 त्यांनी. आणि माझा नातू तर तो माझ्याबरोबर येत नव्हता. आता मी स्टेजवर डान्स केला ना तेव्हा माझ्याशी एवढं खुशी बघून मला खूप खुश झाले. मी पण नाचले. आता एवढंच सांगायचं की कुलकर्णीचं माझ्या साथ आहेतच, त्याच्याबरोबर माझा मुलगा सून आणि मुलगी जावई त्यांच्याही भरपूर साथ आहे. आता माझ्या नणंदबाई पण आलेत, रतन देशपांडे, त्या पण खूप मला इथे साथ दिले. जेव्हा मी लग्नाहून आले त्या इथेच असल्यामुळे मला खूप साथ मिळाली त्यांची. जेव्हा जेव्हा त्यांच्याशी बोलते मी माझ्या मोठ्या बहिणीसारखे आणि माझ्या मोठे दीर जाऊ तर मला आई बाबांसारखं. कारण माझ्या मुलाचं लग्नात त्यांनी 1 महिनाभर येऊन मला पूर्ण तेव्हा माझे शेजार पाजार म्हणे आई बाबा आहे का? हो आई बाबा सारखेच आहे माझ्या मोठ्या दीर जाऊ. हे एवढं छान माझे सांभाळायचे. मी ड्युटी करून माझ्या दोन्ही मुलाचं लग्न 1 महिन्यात केले. हे महत्वाचं. 5 तारखेला मुलीचं लग्न, मुलाचं लग्न आणि 14 तारखेला मुलीचं लग्न. हे कशामुळे झालंय? मला दीर जाऊ खंबीरपणे माझ्या घरी उभं राहिले, मला मदत केली. आणि माझे भाऊ भाऊजाई वगैरे आले ते पण 2-4 दिवस आधी 2-4 दिवस नंतर असं आले. तेही आले माहेरपणा पण माहेरचे लोक पण आले. त्यानंतर आता 5 वर्षात मी सासूबाईच झाली. कारण घरातलंच पूर्ण जबाबदारी मी सुनबाईला दिलेलं आहे. काही क्षण बघते मी, काही एन्जॉय करते. आणि नातवाबरोबर दुधावरच्या सायच आहे तो. काही म्हटलं तरी त्याच्याशी गप्पा गोष्टी कन्नड मराठी बोलणं सुरूच असते. आणि त्यात आमचे कुलकर्णी साहेब गाण्यात मग्न झालेले आहेत. आता त्यांच्याबरोबर माझा वेळ कसे जाईल ते प्रश्न आहे. कारण इतक्या दिवस मी 6 तास बाहेर राहायचे आणि संध्याकाळ आल्यावर थोडंफार बोलायची, थोडंफार गप्पा गोष्टी. ते बोलत असताना मग आमच्या नातू म्हणायचं माझ्याशी बोला. अरे बरोबर दिवसभर नाही आहे, मी थोडंसं बोलेन. नाही माझ्याशी बोल. आबा थोडंसं रागवायचं त्याला. मी म्हणायचं तसं रागवायचं नाही, त्याला समजून सांगा. 10 मिनिटं झाले की परतच जाईल. असं करत आमच्या 5 वर्ष पूर्ण झाले नातवाबरोबर. आणि तो मद्रासचा नातू थोडा तमिळ येत नाही त्याला, म्हणजे कन्नड मराठी येत नाही. आता मी इच्छा व्यक्त केली की तमिळ शिकून घेईन, त्यानंतर त्याच्याबरोबर गप्पा गोष्टी करेन. 2-4 दिवस म्हणजे मुलीकडे जाईन, लट्ट होऊन येईन असं अपेक्षा केली आहे. तूप रोटी खाईन. रोटी तर बनवलं की नाही बनवलं माहित नाही पोरगी. तूप रोटी खाईन म्हणतं माझं सुनबाई. तूप डोसा खाईन. तूप डोसा खाईन, काही खाईन. म्हणजे
आमच्या मुलीनी नाही का तरी सासूबाईनी खूप प्रेमळ आहेत, ते खूप काही करून वाढवतात आणि ते मुरुक्कू घालतात, काही डोसा करतात. त्यांच्यावर त्यांच्याशी बोलता येत नाही म्हणून मला तमिळ शिकायत नाही. रिटायरमेंट तर त्यांच्याशी म्हणजे ते काय गप्पा गोष्टी उरलेल्या आहे ते करणार आहे. आणि तुमचे अमूल्य वेळ देऊन आमच्या ह्याच्यात सहभागी झाल्याबद्दल सगळ्यांच्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नावड माठ ಹೇಳ ಅವಡಿದ್ರೆ ಸವಡ್ ಸಿಗ್ತದ, ಅವಡಿದ್ರೆ ಸವಡ್ ಸಿಗ್ತದ. ಸವಡ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲಾರು ಬಂದಿರಿ ಆದ್ರೆ ನಾನು ಭಾಳ ಖುಷಿದ್ದೀನಿ ನೋಡ್ರಿ. ಕನ್ನಡ ಯಾರಿಗೆ ಕೇಳ್ತದ ಅವ್ರು ಕೇಳ್ತವ್ರಿ. ओके बाय. चला आता तुम्ही जे माझ्या पत्नीचं जे भाषण ऐकलं ते ऐकून सगळ्यांना खूप आनंद वाटला असेल. असंच प्रेम तुमचं आमच्यावर राहू द्या. माझं तर प्रेम हिच्यावरती आहे आणि मला पण हिनं खूप खूप साथ दिलेली आहे. कारण का मी पण म्हणजे 6 वर्ष जबलपूरला बाहेर होतो. एकूण टोटलमध्ये सर्व्हिसमध्ये सुद्धा मी 10 वर्ष बाहेर होतो. पण तेव्हा ही माझी मुलं लहान असताना हिनं खूप चांगला सांभाळ केला. मी जर 6 वर्ष जबल असताना माझा मुलगा 5वीला होता तेव्हा, तर तेव्हा हिनं खूप मला सांभाळून घेतं नातो मुलाला वगैरे. तर असं आमचं छानपैकी मस्त ट्युनिंग छान जमलेलं आहे. आणि मस्त आता याच्यानंतर आमचं ठरलेलं आहे की बघ वर्षात नाही कुठं एक ट्रीप बाहेर फिरत राहील. तसंच आम्ही फिरतोच आहे. तर जास्त वर्षात एक ट्रीप बाहेर फक्त फॉरेन ट्रीप मारायची, नंतर 1-2 महिने परत फिरायचं इंडियामध्ये परत. बरं छान. तर एकत्रित आमचा खूप छान या लाडला भांजा लाडला भांजा केली खूप खूप शुभेच्छा. यांचं आता लग्न झालेलं आहे. आता आम्ही किती तारीख 13 फेब्रुवारीला यांचं लग्न झालं. तर आम्ही गेलो होतो 15 दिवस मुंबईला होतो. मस्त तिथे एकदा एन्जॉय केला आम्ही लोकांनी, डान्स वगैरे. हां